दहशतवादी हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये आपले काही निष्पाप नागरिक त्या ठिकाणी मारले गेले आणि त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून आपले जे सैनिक आहेत तिन्ही दलाचे ते सज्ज झाले आणि पाकिस्तानवर त्यांनी हल्लाबोल केला। परंतु त्या ठिकाणी ज्या दहशतवादी छावण्या होत्या त्यावरच त्यांनी हल्ला केला। कोणीही निष्पापाचा बळी जाणार नाही याची दक्षता आपल्या भारतीय सैनिकांनी घेतली आणि त्याची कृतज्ञता म्हणून आज या ठिकाणी आपल्या चिखली शहरातील सर्व नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाले। सैनिकांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी ही तिरंगा रॅली आज चिखली शहरामध्ये काढण्यात आली आणि आज या ठिकाणी त्या तिरंगा रॅलीचा या ठिकाणी समारोप होतो आहे। या ठिकाणी वाटिकेमध्ये असणारे आपले क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे आहेत। सर्वप्रथम आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन करूया। मी श्रीकृष्ण बंगाळे साहेब सेवानिवृत्त आपले सैनिक बंगाळे साहेब समोर या आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून या ठिकाणी अभिवादन करावं। भारत माता की, भारत माता की। महात्मा ज्योतिबा फुले यांचा, महात्मा ज्योतिबा फुले यांचा। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास देखील आपण अभिवादन करूया। देशाच्या सीमेवर आपल्या सर्वांचं आपल्या भारत मातेचं रक्षण करणारे सैनिक यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी ज्यांनी ऑपरेशन सिंदूर सक्सेस केलं अशा सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी आज चिखली शहरामध्ये ही भव्य दिव्य अशी तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे। लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती। झेलली छातीवर गोळी त्या वीरांसाठी, दिला पोटचा गोळा त्या मातेसाठी, पुसला कुंकवाचा टिळा त्या सौभाग्यासाठी, निखळले डोईचे छत्र त्या पुत्रासाठी। कोटी कोटी प्रणाम रक्त सांडलेल्या प्रत्येक जवानांसाठी। भारत माता की, भारत माता की। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन होत आहे। पुन्हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करूया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। भारत माता की, भारत माता की। सगळे आपण भारतीय नागरिक सहभागी झालो, खरोखर तुमचं कौतुक। परंतु आपल्या चिखली तालुक्यात चिखली मतदारसंघातील एक सैनिक आपल्या केळवद येथील मधुकर किसन भोलाने, सौभाग्यवती लता मधुकर भोलाने यांचे चिरंजीव हे सैन्यामध्ये आहेत। त्यासोबतच त्यांच्या मुलाचा अभिषेक भोलाने यांचा 9 मे रोजी विवाह झाला आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली। त्यांची 1 महिन्याची सुट्टी होती, परंतु लगेचच त्यांना सैन्यातून बोलावणं झालं आणि 11 मेला ते या ठिकाणाहून आपल्या कर्तव्यावर रवाना झाले। त्या मातेचं दुःख, त्या पत्नीचं दुःख हे काय असतं तर सैनिकांच्या पत्नीलाच माहीत असतं, त्या मातेलाच माहीत असतं ज्यांचे पुत्र सैन्यामध्ये आहेत। आणि आपल्यासाठी गौरवाची बाब म्हणजे आपल्या मतदारसंघातील हे कुटुंब आज जो अभिषेक आहे तो कर्तव्यावर जवान त्या ठिकाणी तैनात आहे। 9 मेला लग्न झालं आणि 11 मेला तो त्या ठिकाणी पोहोचला। त्याचे आई वडील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यासोबतच ज्या सुनबाई आहेत त्यांचे देखील वडील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा सत्कार होणार आहे। आतंकवाद्याच्या त्या हल्ल्यामध्ये ठार झाले आहेत अशांना आपल्याला श्रद्धांजली द्यायची आहे। श्रद्धांजलीसाठी आपल्याला 2 मिनिटे या ठिकाणी स्तब्ध उभं राहायचं आहे। सावधान।
ओम शांती शांती शांती. सौभाग्यवती लता मधुकर बोराले आणि प्रल्हाद प्रभाकर वडणकर हे मयुरीताईचे वडील आहेत. त्यांनी समोर यावं. त्यांचा सत्कार या ठिकाणी आपल्या चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार सौभाग्यवती श्वेताताई महाले पाटील यांनी यावं आणि या ठिकाणी या कुटुंबाचा सत्कार करावा. मधु. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. सुन लो बेटा पाकिस्तान, सुन लो बेटा पाकिस्तान. पती लगेचच आपल्या कर्तव्यावर गेला. काय दुःख असेल या सौभाग्यवतीला. त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार होतो आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या कुटुंबाचं स्वागत करूया. देश सेवेसाठी असणारे अभिषेक देश सेवा करण्यासाठी गेलेले आहेत आणि परिवार हा त्यांची वाट पाहतो आहे. या ठिकाणी मयुरीताई यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. पाण्याचा मासा असतो तो रडतो तेव्हा त्याचे अश्रू दिसत नाही. आमचे लग्न होऊन लग्नाला दोनच दिवस झाले तेव्हा यांना सीमेवर जाण्यासाठी बोलावलं आणि माझ्या डोळ्यातून अश्रू आले. तेव्हा अभिषेक म्हणाले, फौजी एक असतो, फौजी लाखात एक असतो, तर फौजीची बायको ही 10 लाखामध्ये एक असते. आपल्या चिखली शहरामध्ये जी तिरंगा रॅली काढली आहे यामध्ये आपल्या चिखली मतदारसंघाच्या रणरागिणी सौ श्वेताताई महाले पाटील यांनी खरोखरच आज आपल्या देशामध्ये ज्या सैन्याने एक शौर्य दाखवलं आणि त्यांचं शौर्य कुठेतरी प्रत्येक माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. आज सर्वप्रथम भारत मातेला वंदन करण्यासाठी या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित आहेत त्या मान्यवरांना मी नमन करतो. उपस्थित सर्व माझ्या भारतीय सैनिकांना तथा सर्व बंधू आणि भगिनींना आपल्या भारत मातेच्या वीर सपूतांनी केलेल्या पराक्रमाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. हा वीर तिरंगा आपल्या देशभक्त, देशप्रेमी, देशहितार्थ जीवन जगणारे, जशास तसे उत्तर देणारे व देश संरक्षणाचे अंतःकरणापासून भरभरून कौतुक करणारे असे आपले प्रधानमंत्री आदरणीय माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे फक्त आजच्या पुरते किंवा 15 ऑगस्ट 26 जानेवारी किंवा जेव्हा जेव्हा माजी सैनिक शहीद होतात तेवढ्याच वेळापुरते आपण फक्त गौरवगुण गात असतो. परंतु प्रत्येक वेळेला माजी सैनिक जेव्हा जेव्हा सैनिक असोत, माजी सैनिक असोत, आपल्या डोळ्यामध्ये तेल घालून कोणत्याही प्रकारचा कोणताही वेळ असो, मग ती रक्त गोठवणारी थंडी असो, वरून पळत असलेले बर्फ असो किंवा हड्डी घळून टाकणारी गरमी असो, कोणत्याही परिस्थितीमध्ये जेव्हा जेव्हा आपले सैनिक देशाच्या सीमेवर रक्षण करतात, आपल्या देशाचं व आपल्या संपत्तीचं जेव्हा ते रक्षण करतात तेव्हाच आपण सर्व लोक या ठिकाणी एसी मध्ये म्हणा, आपल्या ऑफिसमध्ये म्हणा किंवा आपल्या घरामध्ये म्हणा, आपल्या परिवारासोबत आनंदात जीवन जगत असतो. आपण सर्वांनी पाहिलं
एप्रिल महिन्यामध्ये अतिशय दुःखद अशी घटना ही पहेलगामला झाली. खरं तर काश्मीरला आपण सर्व भारतीय लोक स्वर्ग मानतो आणि या स्वर्गामध्ये आपल्या परिवारासोबत आनंदाचे क्षण घालण्यासाठी आपल्यातलेच काही परिवार हे त्या ठिकाणी गेले आणि तिथे गेल्यानंतर जो काही पाकिस्तानी आतंकवाद्यांनी जो प्रकार त्या ठिकाणी केला, महिलांना बाजूला करून धर्म विचारून जो काही हल्ला हा त्या ठिकाणी झाला, तो हल्ला संपूर्ण मानव जातीला सुन्न करणारा होता. तुर्किस्तान आणि अझरबैजान फक्त हे दोनच देश सोडून या भूतलावरती जेवढे देश आहेत त्या सर्वांनी या घटनेचा त्या ठिकाणी निषेध व्यक्त केला. ज्या वेळेला हा हमला झाला त्यावेळेला आतंकवाद्यांनी महिलांना सांगितलं, काही महिलांनी त्यांना विचारलं की तुम्ही फक्त आमच्या पुरुषांनाच का मारता, आमचा कुंकू त्या ठिकाणी तुम्ही पुसलं, आम्ही जगून काय करणार, आम्हाला सुद्धा गोळ्या घाला. त्यावेळेला त्या आतंकवाद्यांनी सांगितलं तुम्ही जा आणि मोदींना सांगा. आणि त्यावेळेला मोदीजीच नाही तर संपूर्ण भारतवासियांचं मन सुन्न झालं. मग या भारतामध्ये राहणारा कुठल्याही जाती धर्माचा व्यक्ती असो तो त्या ठिकाणी उद्विग्न झाला. आणि हा जो प्रकार झालेला आहे, हा जो प्रकार पाकिस्तानने केलेला आहे, त्याला जसाच तसं उत्तर आपण दिलं पाहिजे. ही भावना प्रत्येक भारतीयाची होती, ही भावना या भूतलावरती प्रत्येक मानव जातीची होती. आणि आपण पाहिलं आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वामध्ये तिन्ही सैन्य दलांनी अतिशय चोख कामगिरी त्या ठिकाणी काय केली. नवीन भारत काय आहे, नया भारत काय आहे हे त्या ठिकाणी सैन्याने दाखवून दिलं. आणि विशेष म्हणजे ज्या पद्धतीने पहलगाममध्ये महिलांचं कुंकू पुसवण्यात आलं त्याच पद्धतीने त्याचा उत्तर मोदीजींनी सैन्याने त्या ठिकाणी दिलं. हे जे ऑपरेशन त्या ठिकाणी केलं, या ऑपरेशनला सुद्धा नाव देण्यात आलं ऑपरेशन सिंदूर. आणि विशेष म्हणजे या संपूर्ण ऑपरेशनचं जे नेतृत्व केलं, ते नेतृत्व करणारे जे होते ते विंग या संपूर्ण ऑपरेशन सिंदूरचं नेतृत्व त्या ठिकाणी केलं. पाकिस्तानला जसा तसं उत्तर त्या ठिकाणी दिलं. आपण पाहिलं ज्या दिवशी ऑपरेशन सिंदूर केलं त्याच्या दुसऱ्या दिवशी खरं तर संपूर्ण जगाने पाकिस्तानला सांगितलं, अमेरिकेने पाकिस्तानला सांगितलं, आज भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून ज्या पद्धतीने उत्तर दिलं ही ऍक्शनला रिॲक्शन होती. आता पाकिस्तानने काहीही करू नये, शांतता कायम ठेवावी. भारताला युद्ध नकोय, जगाला युद्ध नको. युद्धाने कोणाचंही भलं झालेलं नाही, परंतु पाकिस्तानने हे कोणाचंही ऐकलं नाही. ज्या दिवशी ऑपरेशन सिंधू झालं त्याच्या दुसऱ्याच दिवशी ड्रोनच्या माध्यमातून बॉर्डरवरचे जेवढे राज्य आहेत, मग ते जम्मू काश्मीर असेल, पंजाब असेल, राजस्थान असेल, या सगळीकडे रात्रीच्या अंधारामध्ये ड्रोनने हमले करण्यात आले. परंतु आपण सुद्धा पाहिलं पाकिस्तानचे जे मनसुबे होते ते मनसुबे त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकले नाही. भारतातल्या करोडो लोकांचे आशीर्वाद हे सेनेच्या पाठीशी होते. एक सुद्धा ड्रोन हा भारतामध्ये येऊ शकला नाही आणि भारतीयांची हानी तो करू शकला नाही. आपल्या सगळ्या सैन्यांनी, आपल्या तिन्ही सैन्यांनी जेवढे काही हजारो ड्रोन पाकिस्तानने सोडले ते हवेतच त्या ठिकाणी नष्ट केले. हे सामर्थ्य जर कोणामध्ये असेल तर ते फक्त आणि फक्त या भारत मातेचं सेवा करणाऱ्या सेनेमध्ये हे सामर्थ्य आहे. आणि म्हणून ज्या पद्धतीने भारतीय सेनेने
चोख कामगिरी केली, त्या कामगिरीला सलाम करण्यासाठी, त्या सैन्यांना नतमस्तक होण्यासाठी आज आपण आपल्या चिखली मतदारसंघामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन केलं. या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यामध्ये सुद्धा खरं तर मला आभार प्रदर्शन करायचं होतं, परंतु आमचे बंगाळे साहेब पहलगाम विषय सोडून त्यांनी ते इमोशनल झाले आणि ते बाकीचे विषय सुद्धा बोलले. मेन जो विषय आहे पहलगामचा तो विषय राहिला, म्हणून मला खरं भाषण करावं लागलं. खरं मी या ठिकाणी उभी आहे आभार प्रदर्शन करण्यासाठी, परंतु ही तिरंगा रॅली यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनीच प्रचंड मेहनत त्या ठिकाणी घेतली. आजचा जो सन्मान आहे, हा सन्मान या ठिकाणी या चिखली मतदारसंघामध्ये जेवढे माजी सैनिक आहेत, ज्या परिवारामधले मुलं हे सैन्यामध्ये आहेत, त्या परिवारांचा सन्मान करण्यासाठीचा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. या ठिकाणी भोलाने परिवार आपल्या समोर आहे. या भोलाने परिवाराचा सत्कार आपण केला. आपण पाहिलं 9 मे रोजी अभिषेक आणि मयुरीचा विवाह त्या ठिकाणी झाला. अभिषेकने जवळपास महिनाभराची सुट्टी त्या ठिकाणी टाकलेली होती, परंतु युद्ध त्या ठिकाणी सुरू झाल्यामुळं अभिषेकला त्या ठिकाणी बोलावलं आलं आणि अभिषेक सुद्धा आपली पहिली माता जर कोण असेल तर ती भारत माता आहे या भावनेतून आपलं कर्तव्य त्या ठिकाणी त्याने बजावलं आणि आपलं जे लग्न आहे किंवा जे आपलं सांसारिक आयुष्य आहे त्याला त्याग करून भारत मातेची सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी ते सीमेवरती गेले. आज आपण बोलाने काका काकू आणि मयुरीचा सत्कार या ठिकाणी केला. आज हे फक्त उदाहरण या ठिकाणी आहे, परंतु या भारतामधले असे कितीतरी लाखो परिवार आहेत की त्यांनी आपल्या काळजावरती दगड ठेवून आपले मुलं आपल्या मुली त्या ठिकाणी देशाच्या सेवा करण्यासाठी सीमेवरती पाठवलेलं आहे. त्या सर्व जवानांना सलाम करण्यासाठी, त्यांच्या परिवाराला सलाम करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. आजच्या या रॅलीमध्ये सर्व माजी सैनिक, प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचारी, सर्व विविध संघटनाचे इथे उपस्थित असलेले पदाधिकारी, सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करते. आणि भारत मातेच्या प्रती आपण एक दिवशीच फक्त संवेदना मनात न बाळगून 24 तास आपण भारत मातेचं स्मरण त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणि ही भारत माता आपल्या सर्वांसाठी ही सर्वोच्च आहे अशा पद्धतीची भावना आपली सर्वांची या ठिकाणी असली पाहिजे.